सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। धुळे शहरातील वन विभागात कार्यालयाबाहेर वनमजूर असलेल्या शंकर भिका लोधी यांनी गेल्या 1992 पासून ते वन विभागात वन कर्मचारी म्हणून काम करीत आहे। मात्र अद्यापर्यंत त्यांना वन विभागात कायमस्वरूपात करण्यात आले नसल्याने आज अखेर नैराश्यातून त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। यावेळी शंकर लोधी यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की 1992 पासून मी वन विभागात कार्यरत आहे। मात्र आता नवीन आलेले वन अधिकारी सिंग साहेब हे मला वारंवार कायम करून घेण्यासाठी विरोध करीत आहे। माझ्यानंतर कामावर रुजू झालेल्या लोकांना आतापर्यंत कायम करून घेण्यात आलंय, मात्र माझ्या जागी दुसऱ्या व्यक्तीला कायम करून घेतला असल्याचा आरोप शंकर लोधी यांनी यावेळी केलाय। शंकर लोधी यांनी आज धुळे शहरातील वन विभागाच्या कार्यालयावर आत्मदहनाचा प्रयत्न केलाय, मात्र पोलिसांच्या मदतीने तो टळलाय। मात्र येणाऱ्या काळात जर मला वन विभागात कायम केले नाही तर मी यापुढे देखील तीव्र आंदोलन करेन असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।